सांगली सातारा जिल्ह्याच्या सीमेवर सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात असलेला मच्छिंद्रगड हा किल्ला अफजलखानाच्या वधानंतर आदिलशाहच्या ताब्यातील मच्छिंद्रनाथ डोंगर व आजूबाजूचा परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला। पण महाराज पन्हाळ्यात अडकल्यानंतर सिद्दी जोहरने हा भाग परत ताब्यात घेतला। पुढे इसवी सन 1670-71 दरम्यान हा भाग परत मराठ्यांनी जिंकून घेतला। गडाची मोक्याची जागा पाहता या गडाचा वापर टेहळणीसाठी केला जात असावा। त्याच्या घेऱ्यात पूर्वेला लवणमाची, पश्चिमेला बेरडमाची व पायथ्याला मच्छिंद्रगड गाव आहे। मच्छिंद्रगड गावातून गाडी मार्गाने गडावर प्रवेश करतेवेळी सर्वप्रथम 2 समाधी दिसून येतात। समाधीच्या खालील बाजूस गडाचा पश्चिम टोकाचा बुरुज असून या बुरुजावर पर्यटकांसाठी छत्री उभारण्यात आलेली आहे। गडाच्या दक्षिण बाजूच्या बुरुजाजवळ बेरडमाची गावातून आलेला पायरी मार्ग आहे। त्याच्या मध्यभागी मच्छिंद्रनाथांचे भव्य मंदिर आहे। मंदिर परिसरात तुटलेल्या तोफा विखुरलेल्या आहेत, तर चांगल्या अवस्थेतील तोफा मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ लाकडी गाड्यावर ठेवलेले आहेत। मंदिर उंचवट्यावर असून त्याच्या भोवती तटबंदी बांधलेली आहे। मंदिरापासून पुढे जाणाऱ्या पायरी मार्गाने गडाच्या सर्वोच्च माथ्यावर पोचल्यानंतर गहिनीनाथांचे मंदिर आहे। मंदिर परिसरात विरगळीचे व दगडी अवशेष विखुरलेले दिसून येतात। मंदिराच्या तटबंदीला लागून पाण्याची मच्छिंद्र टाक आहे। उत्तरेकडील बाजूच्या बुरुजाच्या पुढील भागात मोठ्या प्रमाणावर वास्तू अवशेष असून या ठिकाणी तटबंदीचे अवशेष दिसून येतात।